कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप स्वबळावर लढणार असं कळतंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रवींद्र चव्हाण यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत। 15 जानेवारीला कमळाला मतदान करा असं आवाहन चव्हाण यांनी केले। कल्याण डोंबिवली मनपा भाजपच्या हाती द्या असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप स्वबळावर लढणार का असं सध्या चर्चा सुरू झालेली आहे। कारण रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते स्वतः या संदर्भातले संकेत देत आहेत। 15 जानेवारीला कमळाला मतदान करा असं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये महायुती दुभंगली जाणार हे सध्या बोललं जात आहे। रवींद्र चव्हाण यांनी स्वबळाचे संकेत दिलेले आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप स्वबळावर लढणार का, त्यामुळे अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा एक दिशा दिली पाहिजे। पूर्वीचा काळ तुम्ही पाहिलाय, देवेंद्रजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतायत, मी कोणावरती टीका करत नाहीये, मला कोणावरती टीका करायची नाहीये, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्था चांगल्या विचाराच्या असणाऱ्या व्यक्तींच्या हातामध्ये, चांगल्या असणाऱ्या विचारांच्या असणाऱ्या पक्षाच्या हातामध्ये म्हणजे भाजपाच्या हातामध्ये द्या। 15 तारखेचं मतदान कमळाला करा। आणि ज्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराची महापालिका ही आपल्या ताब्यात येणं गरजेचं आहे की नाही आहे हे आपणच आपल्या मनाला विचारलं पाहिजे। खऱ्या अर्थाने त्यांच्यापेक्षा जास्त जबाबदारी आपली सगळ्यांची आहे। आपण आपल्या जबाबदारीला निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया, कारण त्यांची जबाबदारी नाही याचा अर्थ आपल्यावर जी जबाबदारी आहे त्यांचं प्रदेशाध्यक्ष म्हणून नाव मोठं करण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान देऊन भारतीय जनता पार्टीचा महापौर या कल्याण शहरावर करण्यासाठी आपण सगळे योगदान देऊन कामाला लागूया अशा प्रकारचं आवाहन करतो।